श्री स्वामी समर्थ सर्वांना. एक सत्य घटना ज्यावर आपलाही विश्वास बसणार नाही. त्या रात्री जर स्वामींचं नाव घेतलं नसतं तर ते आज जिवंत नसते. एक अशी घटना जी ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. 2 वर्षापूर्वीची गोष्ट. मे महिन्याचा काळ, पण वातावरण पूर्णपणे बदललेलं. अचानक आलेला अवकाळी पाऊस आणि भीषण अंधार. एक भाऊ आणि एक बहीण तुळजापूरला निघालेले होते, पण त्यापुढे त्यांच्या जीवनात पुढे एक मोठे संकट येणार होते याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्या ताई होत्या खूप मोठ्या स्वामी सेवेकरी, आणि स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला काही ना काहीतरी संकेत देत असतात पुढे घडणाऱ्या वाईट घटनेचे. पण आपल्याला ते संकेत ओळखता आले पाहिजे. प्रत्येक घडणारी गोष्ट ही संकेतच नसतो, पण एखाद्या वेळेला तो संकेत असतो आणि तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. त्या ताईंनाही स्वामींनी असाच संकेत दिला, पण तो त्यांच्या लक्षात आला नाही. त्या ताईंना आदल्या दिवशी खूप अस्वस्थ वाटत होते. त्यांना दुसऱ्या दिवशी तुळजापूर आणि जेजुरीला पहिल्यांदाच दर्शनासाठी जायचे होते. लग्नाला खूप वर्ष झालेली होती, 18 वर्ष, पण त्यांचं जाणं होत नव्हतं. काही ना काहीतरी अडचणी येत होत्या. त्या त्यांच्या भावाला म्हणाल्या, आपण दोघे जाऊयात. ते दुसऱ्या दिवशी जाण्यासाठी निघाले, पण त्या दिवशी वातावरण खूप खराब झालेलं होतं. मे महिन्यात अचानक पाऊस आला. ते प्रवासाला स्वामींचं नाव घेऊन निघाले. त्या ताईंचा स्वामींवर प्रचंड विश्वास आणि त्या खूप स्वामी भक्ती करायच्या. त्यांचा भाऊ आणि त्यांची 2 मुली आणि त्यांच्या भावाची पत्नी आणि मिस्टर असे मिळून सर्वजण तुळजापूर आणि जेजुरीसाठी निघाले. त्या ताईंनी सर्वांना नामस्मरण करून गाडीत बसायला सांगितलं. ते गाडीत बसले, पण अचानक त्यांना असं वाटत होतं की आज आपण जाऊच नाही, असं त्यांच्या मनात सारखं येत होतं. पण तरीही त्या तशाच निघाल्यानंतर त्या तुळजापूरला जात होत्या. पावसाचा जोर अचानक खूप वाढला. त्यांना रस्ता माहीत नव्हता. ते मोबाईलवरती बघून रस्त्याने जात होते. त्यांना असं वाटलं की आपण शॉर्टकट रस्ता घेऊया, म्हणजे आपण पटकन तुळजापूरमध्ये जाऊ. त्या दिवशी रात्रभर तुळजापूरमध्ये लाईट नव्हती. आकाशात विजांचा कडकडाट होत होता आणि मुसळधार पाऊस होत होता. यामुळे त्या गाडीत बसलेल्या 2 छोट्या मुली आणि त्यांना सर्वांनाच भीती वाटत होती. तो भाऊ पहिल्यांदाच इतक्या लांब ड्रायव्हिंगला निघालेला होता. त्याला लांब ड्रायव्हिंगचं एवढं ज्ञान नव्हतं, पण तरीही ते स्वामी नामावर गाडी चालवत होते. आता त्यांना रस्ता खूप लांब वाटू लागला. त्यांनी गाडीत पेट्रोल फुल भरलेलं होतं आणि ते एक शॉर्टकट घेतला त्यांनी, आणि तिथूनच त्यांना वाटलं की आपण आता जवळ जाऊया. पण खरी तर तिथूनच घटना सुरू झाली आणि ही गोष्टही तिथूनच चालू झाली. चकवा. हळूहळू रस्ता ओसाड होत गेला. आजूबाजूला कुठेच माणूस नाही, फक्त अंधार आणि त्यांची गाडी. पावसाचा गाडीत आवाज त्यांना येत होता. पेट्रोल तर फुल होतं गाडीमध्ये, पण ती गाडी किलोमीटर दाखवत नव्हती. असं वाटत होतं ती गाडी जागेवरच चालू आहे. 1 तास झाला, 2 तास झाले, 5 तास झाले. आता सगळ्यांच्या मनात भीती वाटायला लागली की रस्ता का संपत नाही, कुठे घर लागत नाही, कुठे माणूस दिसत नाहीये. असं करून त्यांच्या मनात सर्वांच्या अचानक भीती खूप वाढायला लागली. मग त्यांना एक गाडी दिसली. त्या गाडीच्या आजूबाजूला त्यांना 4 माणसं दिसली आणि ती माणसं त्यांना थांबा थांबा म्हणत होती. पण अशी चित्रविचित्रच माणसं वाटली ती त्यांना. त्यांच्या गळ्याभोवती, चेहऱ्यावर काहीशा खुणा, अशा मार लागल्याच्या खुणा. तर तो भाऊ गाडी थांबवणार, तो म्हटला आपण यांना मदत करूया. पण त्या ताई जोरात ओरडल्या, गाडी थांबवू नकोस, गाडी थांबवू नकोस, चालत राहा, चालत राहा. त्या भावाला काय झालं हे कळलं नाही, पण त्या ताईंचा आवाज अगदीच प्रचंड वाढला होता आणि त्या आवाजात एक अनामिक शक्ती आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी गाडी न थांबवताच गाडी पुढे चालू ठेवली
थोड्या वेळाने त्यांनी मागे वळून बघितलं तर त्यांना ती गाडी तिथे दिसत नव्हती. त्यांना नंतर कळालं हा चकवा होता. ते थांबले असते तर काय झालं असतं कोणालाच माहीत नाही. भीतीने सर्वजण एकमेकांकडे बघत होते. आता त्यांची भीती आणखीन वाढू लागली होती. त्या 2 छोट्या मुली, त्यांनाही खूप भीती वाटायला लागली. सर्वजण भीतीने एकमेकांकडे फक्त बघत होते. आता त्या ताई म्हणाल्या, आता गाडीत बसूनच सगळे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नाम जप चालू करा. आणि त्यांनी सर्वांनी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जयघोष करायला सुरुवात केली. देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात ना, त्यांचा असा 1 तास तरी तो जप चालू असेल. आणि मग गाडी बंदच नव्हती. सर्वजण गाडीत बसूनच स्वामींचं नामस्मरण करत होते. आता पहाटचे 4 वाजत आले होते. हळूहळू त्यांना रस्ता दिसायला लागला. ते रस्त्याच्या कड्याला गेले. तिथे त्यांना एक वृद्ध आजोबा बसलेले दिसले आणि ते म्हणाले, इथून कुठून आलात तुम्ही? ते म्हणाले, बाबा आम्ही रात्रभर ह्याच रस्त्याने प्रवास केला. तो वृद्ध त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होता. तो म्हणाला, तुमची पूर्वपुण्याई असेल किंवा तुमच्यावर कोणाचा तरी दैवी प्रचंड मोठा हात असेल म्हणून आज तुम्ही वाचले. तुम्ही ज्या रस्त्याने आले तो रस्ता चकव्याचा आहे. आजपर्यंत तिथून कोणीही जिवंत आलेलं नाही. त्या ताई खूप रडत होत्या आणि मनातून स्वामींचे खूप आभार मानत होत्या. कारण आज त्यांना कळालेलं होतं की तो रस्ता चकव्याचा आहे. हे ऐकून सर्वांच्या अंगावर काटा आला. त्या दिवशी त्यांना एकच गोष्ट कळली, श्रद्धा असेल तर स्वामी स्वतः येतात आणि आपल्या भक्तांना मदत करतात. त्या अंधाऱ्या रात्री स्वामींचं नाव जर त्यांना नसतं माहीत तर कदाचित त्यांना कोणीही वाचवू शकलं नसतं. तुम्हीही जर स्वामींवर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामी नाम घेतल्याशिवाय कोणत्याही कार्याची सुरुवात करू नका. आणि जे काही संकेत महाराज आपल्याला देतात ते ओळखा. कारण प्रत्येक गोष्ट संकेत नसली तरीही काही गोष्टी स्वामी सूक्ष्म रूपात संकेत देतात. ते ओळखा म्हणजे पुढचे होणारे अनर्थ टळतात. तुम्हाला ही कथा आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.